तसा आपल्यावर एक आरोप लागला. हाय गाईस, मी संभाजी ड्रायव्हिंग ब्लॉग्स सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज जोश कशामुळे पूर्ण सनसिटी मोकळी आहे आणि आज आहे सोमवार, त्याच्यामुळे जास्तीत जास्त बुकिंग वाजलं तसा अंदाज आहे. आता बघू आपल्यासोबत कुठली बुकिंग पहिली बसते आपली आणि कुठं जातोय आपण पहिली बुकिंग उचलून. सनसेट आल्यानंतर आता गाडी पुसायला चालू केली आहे. जोपर्यंत ॲटो क्लिकर आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण म्हणलं चार्जिंगला लावून ठेवायचा, मस्त ही गाडी चकाचक करायची. तेवढ्यात आत्ता जस्ट गुटू टाकलेला मी तळेगाव दाभाडीचा, तो गुटू काढला. म्हणलं 250 अबोची जी वाजेल ती वाजेल, आपण जाऊ म्हणलं. आता ओलाने कुठली बसवली आहे ते आपल्याला माहिती नाही. चलो पहिली बुकिंग कुठली आहे नशिबामध्ये, किस्मतच्या ह्यानी पळू आपण. आपला काय कस्टमर काय फोन उचलायला तयार नाही आहे. तर बघू आता, आपल्यालाच माहिती नाही कुठं जायचं आहे नक्की, त्याच्यामुळे एवढं काय सेंटी नाही आपण. बघू आता कस्टमरचा फोन येईल त्यावेळी कळेल आपल्याला कुठं चालू आहे पहिली बुकिंग घेऊन आणि काय असेल पहिली बुकिंगची कहाणी बघू आपण. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती ना. हे बघा, 24 मार्च 302 रुपये, त्याच्या आधी 290 रुपये, वसीमचे 290. त्याने मीटरने नाही आणलं, मी गॅरंटी देतो. काय बोलताय तुम्ही? गॅरंटी देतो, कारण की ह्याला किती झालं हे बी बघा ना. मग 276 रुपये. पण तुम्ही ऐकत नाहीये ते, तर 276 ठीक आहे. म्हणून मला असं वाटतं की अरे तुमचे 300 होत आहेत आणि तुम्हाला 20 रुपये कमी मिळतील, लगेच हो म्हणतील. आता कस्टमरचं म्हणणं आहे मीटर फास्ट आहे. इथे दाखवलं 17.1 किलोमीटर, 17.1 किलोमीटरला 330 रुपये दाखवलेले. आता काय खरं काय खोटं हे मलाच माहिती नाही. चला पहिली बुकिंग ड्रॉप झाली आपली, आणि पहिली बुकिंग जसंही ड्रॉप झाली तसा आपल्यावर एक आरोप लागला. म्हणजे कस्टमरचं म्हणणं काय आहे की रेग्युलर पेमेंट त्यांचं 290, 310, 305 ह्याप्रमाणे होतं. तुमच्या मीटरमध्ये झाले 330 रुपये. आता ट्रॅफिक सिग्नल आणि हे ह्याच्यावर खरं बिल वाढलं आणि कमी होतं. आता मला माहिती नाही माझ्या मीटरमध्ये फॉल्ट आहे. मी जरी मीटर पासिंग करून घेतलेलं आहे, माझं सगळं क्लिअर आहे, तरी आपण बघू की आता ह्याच्या पुढं मला आत्तापर्यंत तर कुठला कस्टमर बोलला नव्हता, पण पहिल्या कस्टमरकडनं आपल्याला रिपोर्ट म्हणून आली की तुमचा मीटर खराब आहे. आता चेक करू आपण की पुढचे कुठल्या ना कुठं तर 1.5 किलोमीटरचा पिकअप आपला पडला की आपण ते मीटर टाकू. साईड मीटरला 1.5 किलोमीटरला डॉटली 27 रुपये फेअर असतो पासिंगसाठी. आपण तो त्याच्यावर दाखवला जातो का नाही आपण हे बी चेक करू. पहिल्या बुकिंगचे आपल्याला ॲपने दाखवले 276 रुपये आणि मीटरने झाले 330 रुपये झालेले. पण कस्टमरने पेमेंट केलं 320 रुपये. 10 रुपये कस्टमरने पे कमी केले. जाऊ द्या, पहिली बुकिंग तर ड्रॉप झाली. आता दुसरी बुकिंग कुठली पडते आपण बघू. आता आपली सेकंड बुकिंग आहे खराडी. 114 रुपये. आपण 100च्या अबो ॲटो क्लिकर लावलं आहे. ह्या साईडला आपल्याला आधीच खराब जाते आपली साईड, त्याच्यावर 100 अबोला लावलेले. चला बघू आता खराडीवाला कस्टमर आपल्याला काय बोलतो आहे का, की खराडीवाला काही मीटरमध्ये फॉल्ट आहे, आम्ही रेग्युलर आहे हे ते जातो. ते आपण कस्टमरला दुसऱ्या बी कस्टमरला विचारू की मीटरने जाणार असतील तर, नसतील तर मग कॅन्सल मारू, काय विषय नाही. मीटरने जायला लागतं माहिती ना. आता बघायला गेलं तर पहिल्या मीटरला फॉल्ट म्हणलेले. आता दाखवतं 120 रुपये, 6.800 मीटर. आत्ता आपल्या दुसरी बुकिंग ड्रॉप झाली. दुसऱ्या बुकिंगचे फेअर जेवढा ओलाला दाखवलेला 120 रुपये, तेवढाच मीटरला झाला 120 रुपये 6.800 मीटरला. आता जर माझं मीटर फास्ट असेल तर आत्ता का नाही फेअर वाढला, हा माझा प्रश्न आहे. चला बघू आता तिसरी बुकिंगमध्ये काय फरक पडतोय आणि काय बोलतात आपल्याला हे बघू.
लेट्स गो. आपली तिसरी बुकिंग भेटली आपल्याला. तिसरी बुकिंग आहे वाघोली. 101 रुपयाचीच आहे. आता बघू किती पेमेंट होते आणि किती पैसे आपल्याला मिळतात बघू आपण. मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटरने जायला लागतं माहिती ना मला. मीटर कंपल्सरी. OTP 76447. स्कॅनर असेल तर पाठीमागे. तिसरं भाडं आहे लोकलच 102 रुपये 5.700 मीटर. आपली चौथी बुकिंग आहे विमाननगर. 158 रुपये दाखवलेले. चला बघू आता मीटरने किती होतात. हा कस्टमर ॲग्री होतोय का नाही हे पण बघू आपण. आता जस्ट आलोय विमाननगरच्या पिकअप लोकेशनला. सोसायटीच्या खाली आलोय. आता बघू कस्टमर काय म्हणतोय काय नाही. सर मीटरने जायला लागतं माहिती ना. वाघोलीवरनं विमाननगर मॉल, फिनिक्स मॉल 9.5 किलोमीटर. 168 रुपये फिनिक्स मॉल. चौथी बुकिंग आपली ड्रॉप झाली. चौथी बुकिंगचे पैसे दाखवले ॲपमध्ये 161 रुपये आणि मीटरने झाले 168 रुपये. 8 रुपयाचा फरक पडला. आता मला प्रश्न पडला आहे माझ्या मनालाच की जेव्हापासून ती राईड सोडली आहे तेव्हापासून लोकलच मारतोय. लोकलला एवढा डिफरन्स का पडतोय. 7-8 रुपये सेम अमाऊंट सगळं सेम का व्हायला लागलेलं आहे. मला प्रश्न पडला आता. मी फ्रॉड तर करत नाही आहे पण हे मीटर दाखवायला लागलं की मी फ्रॉड करायला लागलो आहे म्हणून. पण आता माझा फ्रॉड नाही आहे. माझ्या मनाला माहिती आहे, माझ्या जमीरला माहिती आहे की मी फ्रॉड करत नाही ऑल ओव्हरमध्ये. आता बघू आपली 5वी बुकिंग कुठली आहे. राईड पडली आपल्याला. स्टुडंट राईड आहे रॅपिडोची. आता बघू आपल्याला स्टुडंट राईडवाला काय म्हणतोय की मीटरने ॲग्री होतोय का नाही. आपण बघू पुढं. बुकिंग नंबर 5. चला बघू. ह्या IT पार्कच्या इथनं पिकअप दाखवतोय. ₹80 दाखवतोय. 80 रुपये दाखवतोय. हो भावांनो 5वी बुकिंग आहे. आता ह्याचं म्हणणं आहे की UPI कस्टमरने पेमेंट करावे. आता नेक्स्ट राईडची बुकिंगचा फोन येतोय की ही राईडच स्टॉप व्हायला तयार नाही. पटकन कस्टमरला फोन लावा यांचा. फोन बी लागत नाही. घ्या तरी फोन नाही लागत आहे. काय चूक आहे. माझ्या फोनपे वरनं पेमेंट केलं आता यांचं तरी पेमेंट नाही म्हणते. आता काय बोलावं. पेमेंट तर झाले आता.
पेमेंटच नाही म्हणते काय चुती घरी लागली. आपली 5वी बुकिंग ड्रॉप झाली पण अजून ती स्टॉपच व्हायला तयार नाही. 80 रुपये दाखवते, तसे आहे तसे दाखवते. रॅपिडोला काही इकडे बी होत नाही तिकडे होत नाही. आणि रॅपिडोला झटापट करता करता आपली गेली वडगाव बुद्रुक ऑर्डर. मला जस्ट तिकडेच जायचं होतं, तीच ऑर्डर गेली. आता बघू कुठली बुकिंग बसती आहे. 6वी बुकिंग. 2 तासानंतर माझं हे क्लिअर झालंय की आत्ता सबमिट झाली ती बुकिंग. किती वेळ झाला विचार करा. मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने जायला लागतं. मीटर कॅन्सल करतो. मीटरने झालेली प्राइस 205, 12 किलोमीटर. चला, एक भाडं कॅन्सल झालं, काय वाईट नाही. दुसरं भाडं लगेच बसलेलं आहे आपल्याला तिथनंच. 12 किलोमीटर 12 किलोमीटर काय दाखवलं होतं. चला बघू आता हे कस्टमर ॲग्री करतं आहे का नाही. चला, ड्रॉप झाला. गोळीबार मैदान आहे, त्याच्याबरोबर अपोजिट साईडला जो दवाखाना आहे त्या हॉस्पिटलचं भाडं होतं. मीटरने झाले 205 रुपये आणि ॲपने दाखवले 188 रुपये. म्हटलं तरी 5 आणि हे 2 12 17 रुपयाची वाढ झाली याच्यामध्ये. आता बघू आता इथनं कुठलं भाडं पडतं आपण बघू. आता जिथं ड्रॉप झाला गोळीबार मैदानच्या समोर, तिथनंच रॅपिडोन दिली 103 रुपयाची बुकिंग. आता बघू 103 मध्ये कुठं चाललो आपण. 7वी बुकिंग आहे आपली. चालते करा कॅन्सल. आता 7वं भाडं पिकअप करायला गेलो होतो. कस्टमर गाडीत बसताना विचार करते की म्हटलं मॅम मीटर नाही. कस्टमर म्हणते बसू का कॅन्सल करू. नंतर मग मागं विचार करतात, नंतर म्हणतात जाऊ द्या कॅन्सल करा. जाऊ द्या कॅन्सल झालेली आहे आपली 7वी राईड. आपल्यासाठी कुठली येते माहिती नाही. बघू आता पुढं 7वी राईड कुठली येते आपल्यासाठी. आत्ता आपली बसलेली आपल्याला 12 किलोमीटरच दाखवले, जास्त नाही अमाऊंट दाखवली. 12 किलोमीटरची वाघोली दाखवली. 12 आहे का किती आहे मला नाही माहिती. जाण्यासाठी टायमिंग दाखवलेलं 1 तासाचा आबो. तर 1 तास आबो होतोय का आपल्याला करा बघू आपण. आणि मीटरने किती होतात आणि किती होतात बघू. आता जस्ट वाघोली वाजलेली म्हणले 1 तासाचा आबो. ती बी बुकिंग कॅन्सल झाली. विमाननगर, वाघोली, खराडी आणि वडगाव शहरी ह्या साईडचे जेवढे कस्टमर आणि जेवढे ड्रायव्हर्स आहेत सगळे विदाऊट मीटर नेतात आहेत. त्याच्यावर तिकडं मीटर म्हणलं की लगेच कॅन्सल करा म्हणतात आहेत. दुसरी साईड कुठली विमाननगर सोडली, कोंडवा धरा, सेंगरोड धरा, बानेर धरा, बावधन धरा, वाकड धरा, हिंजवडी धरा, चिंचवडचे सगळी साईड धरा, सगळे मीटरने मारतात पण MH14 वाले पण भरपूर कस्टमर ॲग्री करत नाही आहेत. आता कशामुळे करत नाहीत हे मला माहिती नाही. आता बघू पुढची राईड कुठली वाजते. आता जस्ट ती कॅन्सल झाली. व्हिडिओ काढायला गेलो आणि अबुरूची मॉल वायाला घातली. म्हणजे क्लिक बी नाही करता आलं. आता बघू आपल्याला कुठली उचलतोय आपण. आपली 7वी बुकिंगसाठी 3 बुकिंग कॅन्सल झाल्या. 7व्या बुकिंगसाठी 3 बुकिंग कॅन्सल झाल्या. आता ही 4थी आहे, दत्तवाडी आहे. दत्तवाडी काही अमाऊंटचे नाही आहे, त्याच्यावर कॅन्सल व्हायची कमी शक्यता आहे. तरी बघू आपण ट्राय करू. मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती ना. काय म्हणले 3-4 आणि काय ते 4x4 आणि 4x4चा टिकीट आहेत ना. चला बघू आता मीटरने किती झाले. 115 रुपये, 5.5 किलोमीटर. धुळीवर मैदानच्या इथनं आलेलो आपण दत्तवाडीमध्ये. दत्तवाडीतला ड्रॉप झाला आता. ड्रॉपमध्ये तिथं दाखवले 5.400 मीटर, म्हणजे थोडंसं पुढं आलं होतं. आणि ॲपमध्ये दाखवलेलं 5 किलोमीटर. मीटरने झाले 115 रुपये.
आणि ॲपने दाखवले फक्त 92 रुपये. ट्रॅफिक लागलं होतं दांडेकरला, ह्याच्यामुळे वाढले असणार आहे. चला बघू आता 8वी बुकिंग कुठली पडते आपल्यासाठी. बाय 8 8227 सुट्टी आहे का तुमच्याकडे? ऑनलाईन होऊन जाईल. 200 रुपये माझ्याकडे. माझ्यावर सुट्ट्याने ऑनलाईन हो. ₹55 दाखवते. 61 रुपये मीटरने झालेले आहेत. सनसिटीमध्ये आलो आहे. आत्ता ड्रॉप झाला सनसिटीचा. 3.5 किलोमीटरचे राईड दाखवत होता. मीटरने झाले 61 रुपये आणि ॲपने दाखवले 55 पॉईंट काहीतरी 15-55 काही दाखवले असते. तर लोकलला बी 3 किलोमीटरला 61 रुपये झालेले आहेत मीटरने. आता बघू पुढची 9वी राईड कुठली पडते. आणि सनसेटीत आलो आहे. पूर्ण राऊंड अप फिरून मी परत आहे त्या जागेवर आलो आहे. आता बघू इथनं सुरुवात कुठली करतोय आपण. सनसिटी 61 3.5 किलोमीटर. बुकिंग नंबर 10 आपल्याला पडलेली आहे सनसिटीमधनं. संजय पार्क म्हणून आहे. संजय पार्कची पडलेली. आता बघू संजय पार्क म्हणजे पुणे एअरपोर्ट आहे. एअरपोर्टची बुकिंग आता कुठली जातो आहे एअरपोर्टला, कुठे एअरपोर्टला जातो आहे का संजय पार्क म्हणून धानोरी साईडला कुठं आतमध्ये नेतात ते माहिती नाही. चला बघू आता 10वी बुकिंग आपली. मीटरने ॲग्री करतात का नाही. पिकअप लोकेशनला आपण आलो आहे त्यांचा. काय होणार आहे बघू आपण पुढं. सुंदर गार्डन पिकअप. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटरने जायला लागतं माहिती ना. हा मॅम कंपल्सरी मीटर आहे. नाही ॲपवर करा कशावर करा. ॲप कंपल्सरी मीटरवर झालेलं आहे आता. बाय. आता सिंग रोडवरनं मीटरने 17 किलोमीटर 312 रुपये. आत्ता जस्ट आपण आलेलो सेंगर रोडवरनं आलेलो विमाननगरला. विमाननगरचा ड्रॉप झाला जस्ट. विमाननगरचं झाले 17 किलोमीटरला 311 रुपये. असा माझा एक प्रश्न आहे. आता सकाळचं पहिलं भाडं घेऊन आलो होतो सनसेटीतनं. इथला पुढचा मॉलचंच घेऊन म्हणजे IT पार्कचंच घेऊन आलो होतो. आता त्या कस्टमरचे 329 रुपये. कारण काय झाले मला माहिती नाही. आत्ताच्या कस्टमरचे बी 17 किलोमीटरचीच राईड होती. 17 किलोमीटरला फेअर किती झाला की 311 रुपये झाला. आणि सकाळचे जे कस्टमर होतं त्या कस्टमरचं फेअर झालेला 329 रुपये. म्हणजे काय नाही म्हटलं तर 20 रुपये वाढले होते. आता कसं काय वाढले काहीच माहिती नाही. चला बघू आता पुढं. विमाननगरला आलो आहे. विमाननगरमधनं कुठली राईड घेऊन चाललो आहे आणि कुठं जाईल हे बघू आपण. सांगायचं राहून गेलं की एक आपला सबस्क्रायबर MH12 म्हणजे हडपसर साईडचा एक भाऊ होता. सबस्क्रायबर होता. आपल्याला सनसिटीमध्ये भेटला होता. त्याचं ब्लॉगमध्ये घ्यायचं होतं का नाही मला विसरून गेलो. पण एक सबस्क्रायबर भेटला. असे जे इथे नाही तर राहत वाटले थोडेसे की आपलं एक आपण जे काम करतो आहे त्या कामाचं थोडं तरी फळ आपल्याला बघायला भेटलं. एक सबस्क्रायबर भेटला. आता बघू पुढं अजून किती भेटणार, काय होणार आपल्यासोबत आणि किती आपल्याला यश मिळू शकेल हे बघू आपण पुढं. आत्ता आपण सनसिटीतनं विमाननगरला आलो होतो. विमाननगरचा आपला फैसला चुकीचा आहे का बरोबर आहे हे आपल्याला अजून माहिती नाही. कारण 9 वाजलेले आहेत. अजून कुठलीही बुकिंग वाजत नाही आपल्याला. आणि 1 औंध वाजली होती ती पण ऑर्डर केली आपल्याला. आता इथनं कुठली वाजेल हे बघू. आणि चुकीचं होतं आहे का एमटी जायला लागेल आपल्याला काहीच माहिती नाही. बघू आपण कुठले ना कुठले तर घेऊन जायचा प्रयत्न तर करू. बुकिंग नंबर 11वी आहे. 11वी बुकिंग नंबर आपल्याला कशी जाते हे बघू आपण. मिळते का नाही का एमटी जायला लागेल हे बी माहिती नाही आपल्याला. पण घेणार आपण 11वी बुकिंग. 11वी जाईल 12-13 बुकिंग होतील सगळं बघू आपण. आपली 11वी बुकिंग उचलली आपण. 11वी बुकिंग आहे 308 रुपयाची. रॅपिडोला आहे. कुठली आहे मलाही नाही माहिती. बघू आपण पुढं.
11वी बुकिंग आहे. 11वी बुकिंग आता कुठं चाललं आहे 308मध्ये हे मला माहिती नाही. मी गोटू जर टाकला होता रॅपिडोला. रॅपिडोचा गोटू सगळ्यांनाच माहिती कसा असतो ते. चला बघू आता काय म्हणते कस्टमर. लागतं माहिती ना मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटर सर हां सर 3733 3733 377 हे तारखेमध्ये करा 311 मीटर से कम हुआ है. चलो ओके सर धन्यवाद सर. आत्ता आलेलो मीटरने 15 किलोमीटर शॉर्टकटने आलो होतो. 277 रुपये बिल झालं 15 किलोमीटरचं. तर जस्ट विमाननगरवरनं उंडरी साईडला आलो होतो. उंडरी साईडचं मीटरने झाले 277 रुपये. आणि आपल्या रॅपिडो दादानी कुठल्या अंदाजाने दिले मला नाही माहिती. रॅपिडो दाखवत होता 18 किलोमीटरचे राईड. 18 किलोमीटरचे त्यांनी दाखवलेले 311 रुपये. इथं बघा कस्टमरचाही फायदा होतो आणि ड्रायव्हरचाही फायदा होतो. सकाळची पहिली राईडला माझा हा प्रश्न आहे की आत्ता का मीटर फास्ट असेल तर माझा आत्ता का मीटर पडला नाही. 311 कुठं आणि 277 कुठं ते बघा. तर बघू इथनं 10 वाजायला आलेले इथनं सेंगरोडची राईड पडते का नाही आपण बघू आता. आता 12वी बुकिंग आपली आहे ती 12वी बुकिंग कुठली पडणार आहे आणि कुठं जातोय 12वी बुकिंगसाठी बघू आपण. सर मीटरने जायचं का ॲपने जायचं. हां मीटरने जायचं का ॲपने जायचं म्हटलं. 3 OTP ले फोटो पे 3494 349 स्टेशन 344 मीटरने घेऊ का ॲपनेच घेऊ. हां मीटर टाकू ना. हां बट जीपे कर दूंगा. 14 रुपये 126 दाखवत आहे का. हां सर मीटरने किती झाले 214 236 दाखवलेले 12 साडेबारा किलोमीटरला. आत्ता झाला रेल्वे स्टेशनचा ड्रॉप. आता आलो रेल्वे स्टेशनला. आता रेल्वे स्टेशनवरचा बुकिंगमध्ये किती दाखवलं की 236 आणि मीटरने झाले 214 रुपये. बघू आता इथनं कुठली उचलते सेंगरोडची उचलतो आहे का कुठं जातो आहे आपण बघू. तर आपण आहे रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनवरनं आपल्याला बसलेली आहे बुकिंग वारजे. चला बघू आपण किती होतात त्यांचे. गाडी घालवून डायरेक्ट पटकन ऑनलाईन असेल तर स्कॅनर पाठवायचा. पूर्ण वस्ते टाईपमध्ये आलो आहे. राईड एक्सपेक्ट करत नाही म्हणला. खाली आलो आहे. लास्ट बुकिंग आहे. वारजेचा ड्रॉप झाला. वारजे मीटर टाकलं होतं पण बघायला गेलं तर मीटर पडलं नाही आणि जे आधीचं जे मीटर असतं तेच पडून राहिलं. गाडी बंद केलेली होती चालू केल्यामुळं. तसं काय प्रॉब्लेम झाला मला माहिती नाही. आणि इथं आल्याच्यानंतर त्या भाऊनी सांगितलं की भाऊ म्हटलं मी स्टुडंट राईड बुक केलेली. वारजेच्या वरच्या साईडला त्यांनी हे केलेलं पार वरच्या साईडला होते त्यांचं लोकेशन. ते म्हणले एवढ्या वरच्या साईडला कुठलं रिक्षावाला जास्त प्रमाणात येत नाही मला. त्याची फॅमिली होती त्याच्यावर मी काय बोललो नाही एवढं तेवढं. आता त्यांचा ड्रॉप केला आणि त्याला म्हटलं आता ओला जेवढं उबेरने दाखवलं तेवढंच घ्यायचं. आता ॲथॉरिटी होते आपण मागून पण शकत नव्हतो जास्त. म्हणून स्वतःहून त्यांनी 250 रुपये पे केले. 193 रुपये दाखवलेले आणि मग त्यांनी म्हटलं 250 रुपये करा म्हटलं पप्पाला त्याच्या पप्पाने 250 रुपये पे केले. लास्ट वाढ होतं 12 बुकिंग झाल्या. 12 बुकिंगमध्ये टोटल धंदा किती झाला हे बघू. आणि आजचा दिवस कसा गेला आणि आजची एडिटिंग कशी वाटते हे बी सांगा मला कमेंट्स करून सगळ्यांनी.